आगामी काळातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत आणि उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्याला त्यांची सुरुवात झाली असून ते आज जळगाव जिल्ह्यामध्ये आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये प्रमुख पदाधिकारी जे आहेत जळगाव जिल्ह्यातले त्यांच्यासोबत त्यांची या ठिकाणी बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये या बैठकीपासून माध्यमांना या ठिकाणी दूर ठेवलं जात आहे। बंदद्वार या ठिकाणी बैठक सुरू आहे, त्यामुळे बैठकीत नेमकी पदाधिकारी कार्यकर्त्यांसोबत काय चर्चा केली जाते आहे हे प्रश्नाची उत्तरं सध्या तरी आपले बाहेर येऊ शकलेले नाहीत। मात्र गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत हे जे आहेत हे स्वतःहून मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र येणार असल्याचा दावा या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे आगामी काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत। या दोन्ही गोष्टींच्या पार्श्वभूमीवर जे आहेत संजय राऊत हे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जाऊन दौरा करत आहेत। विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्राची जी निवडणुकीची जबाबदारी आहे ती संजय राऊत यांच्यावर या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्यामुळे आगामी काळामध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र होण्याच्या ज्या चर्चा आहेत या पार्श्वभूमीवर संजय राऊत जे आहेत या ठिकाणी कार्यकर्त्यांची चर्चा केल्या जात असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे। तर दुसरीकडे आगामी निवडणुकांसाठी सुद्धा ते याच पद्धतीने कार्यकर्त्यांसोबत चाचपणी सुद्धा करताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आगामी काळामध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गट एकत्र झालं तर निवडणुकीची रणनीती कशी असेल या संदर्भातही संजय राऊत जे आहेत याच बैठकांच्या माध्यमातून याच दौऱ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चाचपणी करत असल्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत। त्यामुळे आगामी काळामध्ये निवडणुका ह्या शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडी म्हणून सामोरे जातं की शिवसेना ठाकरे गट व मनसे युती म्हणून सामोरे जातं याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव।